नमस्कार मित्रांनो. RTE 2026 ते 27 ॲडमिशनबद्दल तुम्ही कमेंटमध्ये वेगवेगळ्या शाळांची माहिती विचारत आहात. तर आज आपण तुमच्या काही नवीन कमेंट्समधल्या स्कूल्सचा स्टेटस पाहणार आहोत. किती सीट्स आहेत, किती कन्फर्म झाले आहेत आणि किती बाकी आहेत. चला सुरुवात करूया. विराट सर यांनी विदर्भा पब्लिक स्कूल मालेगावबद्दल विचारलं आहे. या शाळेत एकूण 25 सीट्स उपलब्ध आहेत आणि अजून 24 सीट्स कन्फर्म होणे बाकी आहे. अश्विनी मॅडम यांनी कैवल्याधम लोणावलाबद्दल विचारलं आहे. या शाळेत एकूण 19 सीट्स आहेत आणि अजून 19 सीट्स बाकी आहेत. चित्रा मॅडम यांनी पुष्पा निकेतन इंग्लिश स्कूल पाले बुद्रुकबद्दल विचारलं आहे. या शाळेत एकूण 10 सीट्स उपलब्ध आहेत आणि अजून 9 सीट्स बाकी आहेत. चेतन सर यांनी स्कूल ऑफ ब्रिलियंट सेलूबद्दल विचारलं आहे. या शाळेत एकूण 38 सीट्स उपलब्ध आहेत आणि अजून 17 सीट्स बाकी आहेत. नीलम मॅडम यांनी ब्लॉसम स्कूलमध्ये पुणेबद्दल विचारलं आहे. या शाळेत एकूण 57 सीट्स उपलब्ध आहेत आणि अजून 52 सीट्स बाकी आहेत. RTE 2026च्या पहिल्या लिस्टची 20 एप्रिल ही शेवटची तारीख आहे आणि इथेच गेम बदलू शकतो. आता ऑफिशियल डॅशबोर्डनुसार टोटल ॲप्लिकेशन्स 2,89,286. टोटल सिलेक्शन्स 1,05,811. वेटिंग लिस्ट 86,034. ॲडमिटेड पहिला लिस्ट फक्त 29,503. म्हणजे काय? इतक्या मोठ्या सिलेक्शनमधून अजूनही खूप कमी ॲडमिशन झाले आहेत. मित्रांनो, 20 एप्रिल ही लास्ट डेट आहे ॲडमिशन कन्फर्म करण्याची. जर ही तारीख एक्सटेंड झाली नाही तर जे हजारो सीट्स रिकाम्या राहतील त्या डायरेक्ट वेटिंग लिस्टमधल्या विद्यार्थ्यांना मिळू शकतात. जर तुम्ही वेटिंगमध्ये असाल तर टेन्शन घेऊ नका. पुढची लिस्ट तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकते. तुमचा नंबर वेटिंगमध्ये असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून कोणत्या स्कूलचा स्टेटस पाहायचा असेल तर तेही लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच लेटेस्ट RTE अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.